नमस्कार, मी तुम्हाला हुलग्याचं कडण याची आज रेसिपी सांगणार आहे। याला कुलीत असंही बोललं जातं। हा एक कडधान्याचा प्रकार आहे। सुरुवातीला आपल्याला हे कुलीत भाजून घ्यायचे आहे। भाजून घेताना याला थोडासा हलकासा भाजायचा, जास्त करपून द्यायचा नाही। याचं भाजून झाल्यानंतर हे पहा मी कसे भाजून घेतले। हा भाजून झाल्यानंतर आपल्याला कुकरला लावायचा आहे। कुकरमध्ये शिजण्यासाठी थोडेसे जास्त पाणी टाकायचे, कारण याच्या आपल्याला 3-4 शिट्ट्या घ्यायच्या असतात। ठीक आहे। यानंतर आपण मसाला तयार करणार आहोत, ज्यासाठी शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण आणि मीठ घेणार आहोत। हे डायरेक्ट आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। शेंगदाणे हे भाजून घेतलेले होते। या मसाल्यामध्ये पाणी घालून हा मसाला अजून बारीक पेस्ट करून घ्यायचा। त्यानंतर आपण या रेसिपीमध्ये कोणत्याही प्रकारचा कांदा टोमॅटो यूज करणार नाहीये। कुलीत हे शिजून झालेलं आहे। कांदा टोमॅटोनी मोस्टली खूप जणांना पित्ताचा त्रास होतो, त्यामुळे आपण कांदा यूज करणार नाही। ही रेसिपी एकदम जुन्या पद्धतीची आहे, जशी माझी आई आजी करते त्या पद्धतीची आहे। यामध्ये आपण फक्त जिऱ्याचा तडका टाकणार आहोत आणि जी पेस्ट केलेली बारीक आपण शेंगदाणे, मिरची आणि लसूणची ती आपण टाकणार आहोत। सोबत आपण थोडा कढीपत्ता टाकून त्याचाही तडका मारणार आहोत, जेणेकरून स्मेल खूप छान येतो। यानंतर हळद टाकणार आहोत। मसाला थोडासा फ्राय झाला की आपण जे शिजवलेलं हुलगा आहे ते त्यामध्ये ॲड करणार आहोत। थोडंसं हुलगं बाजूला ठेवणार आहोत, कारण हे हुलगं आपण मिक्सरला थोडंसं ग्राइंड करून घेणार, जेणेकरून रस्सा अजून थोडा घट्ट होईल आणि हुलग्याची टेस्ट त्यामध्ये ॲड होईल। थोडंसं पाणी टाकून जो ग्राइंड केलेला हुलगा होता तो त्यामध्ये ॲड केला, जेणेकरून रस्सा हा घट्ट होईल। पहा किती सुंदर दिसते ही भाजी। कोणत्याही प्रकारची ॲसिडिटी, पित्त वगैरे याचा तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही। वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आपण। त्यानंतर भरपूर जणांना लसणाचा तडका आवडतो, त्यासाठी मी एका वाटीमध्ये थोड्याशा तेलात लसूण फ्राय करून घेतला आणि या भाजीच्या वरती तडका टाकला। खूप जणांना आवडतो लसूण असा फ्राय, तर तुम्ही ॲड करू शकता। अशा प्रकारे ही भाजी तयार झालेली आहे। ही भाजी ज्वारीची भाकर, बाजरीच्या भाकरीसोबत खूप सुंदर लागते। याची चव पण खूप निराली असते। ही भाजी तुम्ही पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता। एकदम छान आणि टेस्टी अशी ही भाजी असते। याने तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पित्ताचा, ॲसिडिटीचा त्रास होणार नाही। ही भाजी खायला पण चांगली, हेल्दी आणि सगळ्यात मस्त आहे। धन्यवाद।